आपण पाहतोय आवेश आणि सार्थक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हेडूटने संघाशी आपण पाहतोय इथे मात्र सलामीर जोडी मैदानात दाखल होते. आवेश आणि सार्थक ही जोडी मैदानात आहे आणि 3 षटकाची मॅच असेल ही दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला यस स्पीडअप करायचं आहे. मॅच इथे मात्र ऑन होईल. एका बाजूला ओमसाई क्रिकेट संघ दावडी आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला हेतूतने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हे दोन्ही टॉपच्या टीम आमने सामने फाईट करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी संधी असेल प्रत्येक गोलंदाजाला. दावडी संघातील गोलंदाजाला संधी असेल विकेट हॅट्रिकसाठी. इव्हन जोडी आपण पाहतोय नक्कीच नक्कीच अजितजी खाने साहेबांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे राजी सरकडे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इव्हन जोडी दावडी गावातील आपण पाहतो सातत्याने सकाळपासून आपण पाहिलं चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे. दोघांचंही खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमी आहे. सातत्याने पाठबळ असतं क्रिकेटवरचं प्रेम आणि या टीमवरचं अतूट नातं ते आता मात्र दिसून येतं. असं गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पाचा बॉल पूर्णपणे यावेळेस पेस पाहायला मिळतोय. वेग यावेळेस नक्कीच या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होते आणि पहिलं षटक यावेळेस मी तर म्हणेन घेऊन आलो तो म्हणजे रोनक. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तेच तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र बिरकावून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा दर्जेदार चौकार. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी आलेला हा 4 धावांसाठी 4 रन्स. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी संधी असेल प्रत्येक गोलंदाजाला. अजितजी गाणे साहेब आणि त्याचप्रमाणे राजी सुरकदे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. अशा कॅश प्राइजची भरमार नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे दोघांच्या वतीनं. ऑन साईडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्टॉप केलंय चांगल्या पद्धतीने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचले तब्बल 6 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आता मात्र चालू झालंय. आजच्या दिवसामध्ये बऱ्याच मोठमोठ्या टीमला मात्र परास्त करून आलेले हे दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. कोण जिंकेल? एका बाजूला दावडी गाव तर दुसऱ्या बाजूला हेदूतने गाव आमने सामने फाईट करत असताना ओहो यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहावं लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हात पंचांचे समांतर आहेत. धावा मिळालेत त्या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक आपण पाहतोय. हो यॉर्क लेनचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलाय. इथे मात्र पाहावं लागेल. लाऊड अपील आहे. प्रेशर मात्र यावेळेस मात्र पंचांवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आज नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. बघा खेळाडूंनी कोणी बोलू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. ऑफिशियल पंच आहेत. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग असेल. पंच जो निर्णय देतील त्यावरती नक्कीच आपण ठाम राहायचं याची नोंद घ्या. कारण की खेळाडूती आपण देखील दाखवायची आहे असं नॉट आउट असेल. बघा दावडी संघ पंच हे ऑफिशियल आहेत आणि स्पर्धा देखील आपली आहे ते देखील नोंद घ्या. लाईव्ह ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. स्पोर्ट्समॅनशिप दाखवा मित्रांनो. कारण की खेळ क्रिकेटचा आहे. धावफलक पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल या षटकातील. हो यावेळीस मात्र गॅप शॉट सिलेक्शन. काय शॉट आहे यावेळीस. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय इथे मात्र चांगलं 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 फिल्डिंग यावेळीस आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यनच्या माध्यमातून चांगलं कव्हर केलं यावेळेस मात्र आर्यन. जवळ विचार केला तर मिड ऑफ मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने होता परंतु मिड ऑफच्या रिजनमध्ये धावत आला. बॉलला उचलला फेकला तोपर्यंत या 2 धावा मिळाल्यात. धावा जण पोहोचल्यात 9 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. 1 to go. 9 धावा धावफलकावरती. नक्कीच या दरम्यान सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल लॉंग लॉंग अवे. षटकार 6. विचार केला तर तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. 15 धावा धावफलकावरती आहे. परंतु अजून जर विचार केला तर दोन्ही गोलंदाज चांगले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच याच दरम्यान सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा आपण पाहताय. ओम साई क्रिकेट संघ दावडी आयोजित ही स्पर्धा अंडर-19 टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यान सन्माननीय भावेशजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झाला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अजयला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. कॅप्टनने मात्र जिम्मेदारी अजयवरती सोपवली आहे. 15 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. तर विचार केला तर नक्कीच थोडंसं मागडं षटक मी तर म्हणेन यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. परंतु बॉलिंग अटॅक जर पाहिला दावडी संघाचा तर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की यापुढे जर विचार केला दुसरं षटक घेऊन आला अजय. त्यानंतर तिसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच आर्यनला आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आता मात्र हा षटक यावेळेस बॅटची रिडिंग थोडंसं आपल्याला पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर्टी आला नाही. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आता मध्ये मी तर म्हणेन धावांवरती आता ब्रेक लावण्याचं काम अजयला मात्र करावं लागेल. कुठेतरी विकेटचं यावेळेस मात्र विकेट मात्र इथे शोधावी लागेल. कारण की ही जोडी तोडण्याचं काम मात्र अजयने जर केलं तर नक्कीच या स्कोर कार्डला ब्रेक लावण्याचं काम मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड मध्ये चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. एक दर्जेदार दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यूट्यूब वाहिनी आपण पाहू शकतो. प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं. गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याचप्रमाणे आज मात्र काम करतात यूट्यूबच्या माध्यमातून. याच दरम्यान सन्मान्य गणेशजी माळी साहेब यांचं इथं नक्कीच शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र इथे मात्र स्वागत करत असताना गणेश माळी सरांचं आलेला हा षटकार 6 धावा 6.
असं धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या आकड्यावरती. 22 मोठ्या लक्षाचा आपण पाहतोय. मोठ्या लक्षाच्या मागे यावेळी हा संघ आपल्याला पाहता मिळतोय. मोगोच्या दिशेने फटका सजवला. एकच धाव मिळेल. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर 23 धाबा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ झालाय. 23 धाबा धावफलकावरती उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅटर प्रॉपरली आला नाही. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक धाव मिळेल. 24 धाबा धावफलकावरती 24 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस. हो यावेळेस मात्र पाहावं लागेल इथे मात्र. वा पाहावं लागेल काय करते मैदानाच्या आतमध्ये. मी दिल्या पूर्णपणे 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 30 या आकड्यावरती. येस नो नसेल मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कारण की आपण जर पाहिलं तर नक्कीच खाली बसून खेळला मित्रांनो. आपण देखील इथे पाहू शकता. पिसवली संघ जर आपण आला असाल तर रिपोर्ट करायचा याची नोंद घ्या. पिसवली संघ आपण जर आला असाल तर आपण आलेल्याची नोंद करून घ्यायची आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र परत एकदा बिरकावून दिलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात त्या बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत ही एकच धाव मिळेल. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. धावांचा जर विचार केला धावा जाऊन पोहोचलाय तब्बल 31 या आकड्यावरती 31 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आहे. आणि जर विचार केला तर 15.50च्या सरासरीने धावा यावेळेस वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. चल दावडी संघ टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची नकोय. शेवटचं षटक आहे. निर्णायक षटक मी तर म्हणेन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका बाजूला हेडुटे संघाच्या वतीने हाणामारीचं षटक म्हटलं जाईल. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आला आपण पाहतोय आर्यनला. आर्यन टवले यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. एक नक्कीच चांगला गोलंदाज आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी मात्र त्यांनी केली आहे आणि बराच मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी त्याचा देखील. बघा पिसवली संघ आपण आला असाल तर रिपोर्ट करायचं आहे याची नोंद घ्या. यानंतर आपली त्वरित मॅच होणार आहे. चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो फाईट करेल पिसवली संघासमोर याची देखील नोंद घ्या. कालच्या दिवसामधील चॅम्पियन संघ राहिला पिसवली. मोठमोठ्या संघाला मात्र परास्त करून तो संघ मात्र मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केला. चला स्पीडअप करा आर्यन. शेवटचं षटक घेऊन सज्ज झाला आर्यन. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल. हो यावेळेस अकुटपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि बघता बघता चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईनी या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती 33 ऑन बोर्ड. आणि एक शॉर्ट रन असेल एकच धाव मिळेल. 32 धावा धावफलकावरती आहेत 32 ऑन बोर्ड. नक्कीच सामान्य अक्षयजी लोटे आपण पाहतोय दुपारपासून आमच्या समोर नक्की जॉईन होते परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र उपस्थित झालेत. महत्वाच्या क्षणी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच मोठमोठे पाहुणे इथे मात्र उपस्थित होतील. ओहो यावेळेस मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार 6.
ऑफिसचा विचार केला तर एका बाजूने पूर्णपणे ही तलवार लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. रडताना वैयक्तिकचा जर विचार केला तर तब्बल 35 धावा वैयक्तिक खेळी आपल्याला नक्कीच त्याची पाहायला मिळते. ओहो, परत एकदा फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. पवनला पण तिथे पाहतोय आणि इथे मात्र धक्का क्रमांक आपण पाहतोय. येस बघा, फलंदाज आउट असेल. सार्थकला इथे मात्र परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नचिकेतला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो नचिकेत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय इन ॲट नंबर 3 वरती. फलंदाज पोहोचले 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड, 39 ऑन बोर्ड. 39 धावा झाल्यात. बॉलचा जर विचार केला तर 3 बॉल झालेत आणि उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो. फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 39 या आकड्यावरती. ओहो, यावेळेस मात्र बिरकावून दिलंय. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. इथे मात्र काय कडक लाजवाब बॅटिंग होत असताना हेडोटनी गावाकडून पाहायला मिळते. मॅच बॉल आलाय. शेवटचा बॉल असेल. यावेळेस मात्र एडूटने गावाने मित्रपणे पूर्णपणे आहाकार केलाय. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. एका बाजूला अवेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता मात्र नचिकेत. शेवटचा बॉल. हो, चुकीची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र या सिटी धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं सत्र इथे समाप्त होईल. दाखवला जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती, 45 या आकड्यावरती आणि 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. हॅलो चेक. हॅलो हॅलो. येणारे 18 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजेच 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
चला येस स्पीडअप करायचं नेक्स्ट मॅच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं तिची आपण वाट पाहत होतो आतुरतेने. मेगा फायनल थोड्याच वेळा आपल्याला पाहायला मिळेल. पिसवली संघ तिथे मात्र सज्ज झालाय. पिसवली संघ संपूर्ण टीम आली आहे ना तुमची? नक्कीच कॅप्टन आपण इथे उपस्थित व्हा विनंती असेल. पिसवली संघ आणि सेमी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हेडुटणे संघ तर दुसऱ्या बाजूला ओम साई क्रिकेट संघ दावडी हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल सामना? एका बाजूला ओम साई क्रिकेट संघ दावडी तर दुसऱ्या बाजूला हेडुटणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विचार केला तर येणारे 18 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. नक्कीच कॅश प्राइजची संधी असेल यावेळेस. परत एकदा आपण पाहतोय राज्य सुरकडे आणि अजितजी घाणे साहेबांच्या वतीने सलग जर 3 षटकार आले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट होते. एका धाव्यावरती समाधान मानावं लागते. एवन जोडी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आर्यन तर दुसऱ्या बाजूला रोनक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच 3 चौकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही इव्हन जोडी आपण पाहतोय चालतं फिरतं एटीएम म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य आपण पाहतोय अजितजी घाणे साहेब आणि त्याचबरोबर राज्य सुरकडे साहेब या दोघांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हो यावेळेस मात्र यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती 2 ऑन बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिले षटक आपण पाहतोय भूषणचं. भूषण कालन बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. रिव्हर्सचा फटका इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केलं. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा 4. थँक्यू डिझे. आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळतोय. पूल करायचं होतं आणि नक्कीच अजून एक संधी असेल. पूर्ण ओम साई क्रिकेट संघ दावडी हा संघ जर विजयी झाला तर नक्कीच रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल राज सुरकडे साहेबांच्या वतीने. आणि त्याचबरोबर नक्कीच संबंधी आपण पाहतो अजितजी घाणे साहेबांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर हा सामना ओम साई क्रिकेट संघ जिंकला तर. 1 बाउन्सचा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 6 या धावसंख्येवरती 6 ऑन बोर्ड. हो यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग साइडला बॉल खेचायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. 4 बॉल आणि 6 धावेंची यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 6 धावा. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र पाहावं लागेल नो बॉल होता परंतु इथे मात्र धावचीच्या स्वरूपात आर्यनला परतावं लागेल. चुकी इथे मात्र पाहायला मिळते. गरज होती का हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला. परतावं लागेल. निराशाजनक चेहरा घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात आर्यन.
आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली, परंतु आता मात्र मोकायच्या क्षणी इथे मात्र आपण पाहतोय ही विकेटचं पतन. अंपायर आत्ताचा बॉल काउंट असेल, बॉल काउंट नसेल याची दक्षता घ्या. आणि फ्रीड असेल का पंच? यस, फ्रीड. ग्रीन सिग्नल येतोय पंचाच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, फ्रीडचा बॉल होता. इथे मात्र आपण पाहतो एक धाव जरूर मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. 5 बॉल झाले, धावफलक जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे, रोनकला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. ओहो, फटका लाजवाब आहे, क्लास फटका. स्वीट साऊंड ऑफ अ बॅट आलेला हा गगनचुंबी षटकार. 6 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाच्या आखरी काम इथे मात्र केलंय या फलंदाजाने. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर रोनकने गोलंदाजी मॅच नक्कीच पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन आलाय वीरला आपण पाहतोय. येणारे 12 बॉल 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. महत्वपूर्ण असा षटक आहे. किती धावा या षटकामध्ये येतील ते पाहावं लागेल. काटेकी टक्कर दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात. या स्लेक बायची सुरुवाती एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावाला जाऊन सरसावला ते म्हणजेच 15 धावा धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे जर विचार केला तर दोन्ही टीम्सला मात्र मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनतीच्या पराकाष्ठा या मैदानामध्ये कराव्या लागतील. एका बाजूला दावडी संघ तर दुसऱ्या बाजूला हेदुतने संघ आमने सामने फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हवेमध्ये प्रहार केले, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. डोक्याची घंटा वाजली आहे. इथे मात्र वाघाचा शिकार. फलंदाज बॅक टू टेक आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळी तावडीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यावेळी आपण पाहतोय पवनला मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इनाट नंबर 4 वरती. तावडीचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे.
पाहावं लागेल पूर्णपणे अपेक्षा यावेळेस मात्र त्याच्यावरती जिम्मेदारी यावेळेस मात्र कॅप्टननी सोपवली आहे. ओहो नावाप्रमाणे छाप सोडली आहे. आल्या आल्या फेकून दिलंय, दाखवून दिलंय शांत बसायला मी काय संत नाहीये असं या षटकाराने मात्र दाखवून दिलाय. ट्रेडमार्क फटका षटकार. अजून 2 षटकार जर बाहुबलीच्या बॅट मधून आले तर नक्कीच अजून 4000 रुपयाचं कॅश प्राइज पवन साठी असेल. नक्कीच अजित खाने आणि त्याचबरोबर राज सोरकडे यांच्या वतीने तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि या दरम्यान सन्मान्य अतुलजी तवले साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थाने दावडीकरांचं प्रेम आहे, दावडीकरांचं एकजुटीचं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण या कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या आपण पाहतोय अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा पाहतो. हो बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता परंतु अलॉंग विथ द कार्पेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मिळेल. 22 धावा दा फलकावरती 22 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 22 धावा दा फलकावरती आहेत. येणारे 8 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. ओहो यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळत होता बॉल परंतु ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आठ बॉल आणि 23 धावांची गरज. हो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. नोमा स्टँडिंगला चेंडू आदळतोय इथे मात्र आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र समीकरण बदलाव आहे. येणारे 7 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल, कमाल होईल का या मॅच मध्ये पाहावं लागेल. काटा कीर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्या समोर आहे. एका बाजूला दावडी तर दुसऱ्या बाजूला हेडूटने हा संघ फाईट करतोय. सेमी फायनलची ही मॅच आपल्या समोर आहे. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. यावेळी मिसमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार मिळत असताना हा आलेला महत्वपूर्ण चौकार 4 रन्स. नक्कीच संधी इथे मात्र कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळतं. दावडी गाव म्हटलं तर एटीएम आणि त्याच एटीएम मधील एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय सागरजी गाणे यांच्या वतीने नक्कीच 4000 रुपयाचा कॅश प्राइज असेल पवन साठी जर मॅच इथून जिंकवली तर. शेवटचं षटक घेऊन आलाय. महत्वपूर्ण षटक नचिकेतला आपण पाहतोय. समोर आहे पवन उर्फ दावडीकरांचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बाहुबलीवरती पूर्ण धुरा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण दावडीकरांची आशा मात्र त्याच्यावरती आहे. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. ओहो बॅटची लिडिंग एज. यावेळेस काय घडतंय इथे मात्र ही मॅच ड्रॉप झाली का कॅच ड्रॉप झाली आहे पाहावं लागेल.
इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये किती महाग ठरते ही कॅच पाहावं लागेल. येणारी वेळ सांगून जाईल, कारण की येणारे 5 बॉल आणि 16 धावेंची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते येणारी वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते देखील पाहावं लागेल. हाय व्होल्टेज सामना आहे. स्पीड अप करा, थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, चॉप केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, उत्कृष्ट असा फटका, क्लासिकल दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार 4 रन चौकार. दरम्यान सन्माननीय दत्ता ठाकूर साहेब व सिद्धेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. सोनार पाडेशी आपण या नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपली स्पर्धा आहे. यस, महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला दावडी तर दुसऱ्या बाजूला हे दुतने. हा संघ फाईट करतोय. अरे वा, इथे मात्र काय फटका आहे, लाजवाब फटका. इथे मात्र या मॅच मध्ये दाखवून दिलंय, हम भी किसी से कम नहीं, राजा तो राजा बाकी सारी प्रजा. एक मिनिट बघतो. दत्ता ठाकूर आणि त्याचप्रमाणे सिद्धेश पाटील साहेब दोघांनाही विनंती, आपल्याला वारंवार पुकार येतात, प्लीज साहेब आपण या व्यासपीठावरती आनंद घ्या या स्पर्धेचा नक्कीच, परंतु आपल्या व्यासपीठावरती येऊन आपण मजा घ्या या स्पर्धेची. खऱ्या अर्थानं तुमची जागा आमच्या मनामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 38 आणि आता मात्र येणारे 3 बॉल आणि 8 धावेंची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. पाहावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. पूर्णपणे दम दोन्ही संघाला मात्र इथे जादू करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये असताना काय घडेल, कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 3 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय प्रेशर प्रेशर हे प्रेशरचा माहोल फक्त या मॅच मध्ये. टक्कर का मुकाबला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काटाकीर अशी मॅच लढत मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे, महत्वपूर्ण ही मॅच. पुढचा बॉल, हो यावेळेस मात्र डॉट बॉल होता, परंतु इथे मात्र स्ट्राईक पवनने ठेवण्याचं इथे मात्र स्पष्ट केलंय. आता येणारे 2 बॉल आणि 7 धावेंची गरज या मॅच मध्ये. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, आपण विनंती असेल आपण बाहेर या. आर्यन बघा आपली स्पर्धा आहे. बघा आर्यन स्पोर्ट्समॅनशिप दाखवा विनंती असेल, कारण की बघा लाईव्ह देखील ही स्पर्धा आहे. भाऊ चला या बाहेर या विनंती असेल. बघा आपली स्पर्धा आहे, सहकार्य करा. पंच तिथे उपस्थित आहेत, पंच ते डिसिजन देतील. येणारे 2 बॉल आणि 7 धावेंची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. धावडीकरांची आणबान शान बाहुबली ऑन स्ट्राईक आहे. यावेळी जर विचार केला तर आजच्या
बऱ्याच मॅच मध्ये मात्र त्या बाहुबलीने मात्र आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवायचं काम केलंय, परंतु या मॅच मध्ये मात्र करेल का ते देखील पाहावं लागेल. येणारे 2 बॉल आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. कोण ठरेल या मॅचचा हिरो या 2 बॉल नंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली मॅच, रफ अँड टफ सामना. हो बॅटची लीडिंग एज, इथे मात्र धक्का क्रमांक, महत्वाची विकेट, मोठा मासा घालायला लागत असताना बाहुबलीला मात्र परतावं लागेल. इथे मात्र विकेटचं बदल, फलंदाज बाद. आता मात्र 1 बॉल आणि 7 धावांची गरज. एक एक्स्ट्रा धाव जर आली तर मॅच मध्ये आशा परत एकदा मात्र पाहायला मिळेल, परंतु जर इथे षटकार आला तर या सामना मात्र हेडूटने संघ मात्र जिंकेल. पूर्णपणे एक्स्ट्रा धावांवरती आता मात्र लक्ष असेल. चमत्कारच या मॅचला मात्र बदलू शकतो. एक बॉल आणि 7 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, हेडूटने संघ वेळ घेतला आपण फार. एक बॉल आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चांगली मॅच, चुरशीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे, परंतु आता मात्र काय घडेल शेवट कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल ते देखील पाहावं लागेल. यावेळी फटका चांगला, क्षेत्ररक्षक खाली तैनात. इथे मात्र सामना जिंकलाय हेडूटने संघाने आणि मेगा फायनल मध्ये मात्र प्रवेश केलाय. चॅम्पियन संघ आजच्या दिवसामधील मात्र ठरलाय तो म्हणजे हेडूटने संघ. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम.